झेन कथा असतात ना, मस्त पडलेला आहे झेन फकीर. तो आपल्या झोपडीत पडला होता. आता छत सुद्धा नाहीये, तर तो सहज वर बघतोय. फक्त भिंती आहेत. नावालाच भिंत आहे, दरवाजाही नाहीये. त्याला तो घर म्हणतो. तिथं तो पडला आहे, वर चंद्र आहे आणि तो चंद्राकडे असाच बघत आहे. एक दुर्दैवी चोर जो अशा घरात शिरला तो दुर्दैवीच असणार. तो आज शिरला. तो काहीतरी शोधतोय, पण त्याला काहीच सापडत नाहीये. आता तो एकदम हतबल झालाय. हा फकीर त्याला असं बघतोय सुद्धा. तो तरीही शोधतोय की काहीतरी मिळेल. तिथं डबा पडला होता. त्याने तो वाजवला. चप्पल सापडली, ती पण एकच आहे, दुसरी तिथं नाहीये. ती घ्यावी तर ती चप्पल सुद्धा तुटलेली. फकीर म्हणतो, जर मी त्याला हा चंद्र देऊ शकलो असतो. हा जो काही शोधतोय ते इथं नाहीये. ते कधीच सोडून दिलंय आणि जे इथं आहे ते असंच कोणाला देता येत नाही. जेवढं साठवाल तेवढं घाबराल. आणि तुम्ही खूप घाबरता, कारण तुम्ही बरंच काही साठवून बसला आहात. एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, जगामध्ये यापेक्षा वाईट दुसरी गोष्ट असूच शकत नाही की कोणीतरी तुमचा हात पिरगाळून म्हणावं की तुझ्याकडे अमुक एक गोष्ट आहे आणि ती मी हिसकावून घेईन. जर तू माझी गोष्ट हिसकावून घेऊ शकतोस तर याचा अर्थ असा की त्यावर तुझा काही ना काही हक्क आहे. मग ती गोष्ट अशी आहे की जी आपला मालक बदलून सुद्धा टिकून राहू शकते. म्हणूनच तर तू ती हिसकावून घेऊ शकतो ना. अशी कोणतीही गोष्ट धरून ठेवू नका जी तुमच्यापासून सुटल्यावर सुद्धा टिकून राहील. याचा अर्थ ती गोष्ट तुमची नव्हतीच आणि तरीही तिला धरून राहाल तर तुमची गत तशीच होईल जशी एखाद्या बेवफा व्यक्तीवर प्रेम केल्यावर होते. काय होतं? भीती वाटत राहते.